जम्मू काश्मीर रणजी करंडकात आज एक नवा इतिहास घडवला। जम्मू काश्मीरनं कर्नाटकवर मात करत रणजी करंडकावर पहिल्यांदाच आपलं नाव करलं। अनुभवी पारस डोगराच्या नेतृत्वात जम्मूनं पहिल्या डावात 584 धावांचा डोंगर उभारला। त्यानंतर आकिब डारच्या भेदक माऱ्यासमोर कर्नाटकचा डाव 293 धावात आटोपला। पहिल्या डावात घेतलेली हीच 291 धावांची आघाडी जम्मूच्या विजयात निर्णायक ठरली। महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक संघात लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, करुण नायरसारख्या दिग्गजांचा भरणा असलेल्या कर्नाटकसमोर जम्मूनं दमदार खेळ केला। 1959-60च्या मोसमात रणजी पदार्पण करणाऱ्या जम्मूनं आजवर एकदाही स्पर्धेचं फायनल त्यांनी गाठली नव्हती। मात्र इंडिया संघानं थेट फायनल गाठत रणजीचा करंडकही उंचावला आहे। बॉलिवूडमध्ये गाजलेले चित्रपट पुन्हा रिलीज होण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे। बॉलिवूडच्या भाईजानचा तेरे नाम हा चित्रपट 27 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित झाला। प्रेमकथेवर आधारित असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी अक्षरशः डोक्यावर घेतलं। पिंक व्हिला या अहवालानुसार तेरे नाम या चित्रपटानं तब्बल 25 लाखांची कमाई केली। त्यामुळे बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानच्या तेरे नाम चित्रपटाचा आजही क्रेज कायम आहे, यात मात्र शंका नाही। अभिनेत्री रश्मिका मंदना आणि अभिनेता विजय देवरकोंडा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी सध्या दोघं त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत। लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना रश्मिका आणि विजयनं राणाबल्ली या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं। त्याचबरोबर टी सिरीजनं यूट्यूबवर चित्रपटाचं एंधया सामी हे प्रोमो सॉंग शेअर केलं। महत्त्वाची बाब म्हणजे हे गाणं मराठमोळ्या अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलंय। दोघांचा पुन्हा एकदा एकत्रित चित्रपट पाहायला मिळणार असल्यानं रश्मिका आणि विजयच्या चाहत्यांना सुखद धक्का आहे। कोकणात सालाबादप्रमाणे यंदाही शिमग्याच्या तयारीला वेग आला। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गावोगावी पालख्यांना रूप दिलं जात असून उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली। गावानुसार रूढी आणि परंपरांमध्ये वैविध्य पाहायला मिळतं। काही भागात देवाला रूप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी होळी तोडण्याची प्रथा आहे, तर काही ठिकाणी देवाला गाऱ्हाणं घालून ढोल ताशांच्या निनादात शिमग्याच्या उत्सवाला सुरुवात होते। शिमगोत्सवात कोकणात गावोगावी वेगळ्या प्रथा आणि परंपरा पाहायला मिळतात। रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यात अडूर गावच्या शंकासुराची अनोखी प्रथा राज्यभर प्रसिद्ध आहे। देवीची पूजा झाल्यानंतर रात्री पेटत्या होमातून उडी मारण्याची परंपरा इथं पाळली जाते। अंगभर कपडे, डोक्यावर काळी टोपी आणि अनवाणी पायांनी शंकासूर पेटत्या निखाऱ्यातून चालतात। हा थरारक सोहळा पाहण्यासाठी विविध भागातून भाविक गर्दी करतात। खानदेशात होळी उत्सवाला विशेष महत्त्व असून धुलीवंदनाची चाहूल लागताच तरुणांमध्ये पत्र्याच्या डोलीचीच जोरदार क्रेज पाहायला मिळते। दरवर्षीची होळी 15 दिवस आधीपासूनच डोलीच्याच मागणीत वाढ होते। अशातच धुळे शहरातील जिंगर गल्लीतील पारंपरिक कारागीर सध्या डोलची तयारी करण्यात व्यस्त आहेत। विविध आकारांच्या रंगीबेरंगी डोलच्या बाजारात दाखल झाल्या असून पत्र आणि इतर साहित्याच्या दरवाढीमुळे यंदा किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे। वर्ध्यात ब्रजहोली उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। लक्ष्मीनारायण मंदिरात पार पडलेल्या या उत्सवात झेंडू, गुलाब, शेवंतीसह सुमारे 250 किलो फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला। रसायनमुक्त आणि पर्यावरणपूरक होळीमुळे ब्रज उत्सव आकर्षणाचं केंद्र ठरला। यानंतर वृंदावनच्या कलाकारांनी माखन चोरी, मयूर नृत्य, लठमार होळी आणि फुलांची होळी याचं सादरीकरण केलं। या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सातपुड्याच्या डोंगररांग परिसरात चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसापासून होळी उत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात होते। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील असली गावात हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी होळीचं पूजन केलं। यानंतर अतिदुर्गम भागातील या उत्सवात आदिवासी समाजानं पारंपरिक रीतिरिवाज जपत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात होळी आणि चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर पूजा विधींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला। चंद्रग्रहण कालावधीमध्ये तुळजाभवानी देवीला सोहळ्यात ठेवण्यात येणार आहे। तसंच होळीच्या दिवशी पहाटे 6 वाजता अभिषेक पूजा तर रात्री 8 वाजता धूप आरती होईल। त्यानंतर चंद्रग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिंहासन पूजा आणि अन्य विधी पार पडतील, अशी माहिती मंदिर संस्थानाकडून देण्यात आलेली आहे। लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचं औचित्य साधून देवस्थान समिती आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे अश्व आणि श्वान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनाला लातूरसह परजिल्ह्यातील पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध गटातून जवळपास 30 अश्व आणि 80 श्वान सहभागी झाले होते। यावेळी निवड समितीनं प्रत्येक गटातून उत्कृष्ट अश्व आणि श्वानांची निवड करून त्यांच्या पालकांचा पारितोषिक देऊन गौरव केला।
बदलापूरच्या स्त्री वीज विक्री प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। एका महिलेकडून कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक तब्बल 10 ते 12 वेळा स्त्री वीज काढल्याचं तपासात उघडकीस आलं। यासाठी महिलांना 18 ते 25,000 रुपये दिले जात असल्याची माहिती बनावट कागदपत्रांच्या आधारे संबंधित महिलेला परदेशात नेऊन स्त्री वीज काढण्यात आल्याचं समोर आलं। तसंच या रॅकेटचं मुख्य केंद्र नाशिक आहे, तर ठाण्याच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी होत होती। पोलिसांनी छापे टाकून पुरावे जप्त केले असून उल्हासनगरच्या एका महिलेला अटक केल्याची माहिती आहे। ठाणे स्त्री बीज तस्करीचं मुख्य केंद्र असल्याचं समोर आलं। ठाण्यातील हाय प्रोफाईल इमारतीत IVF आणि आर्ट सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली। या हाय प्रोफाईल इमारतीत स्त्रीबीज प्रक्रिया केली जात असल्याची माहिती आहे। घरात सुरू असलेल्या सेंटरमध्ये दिवसाला 25 महिलांवर स्त्रीबीज प्रक्रिया केली जात होती। त्याचप्रमाणे मोठा आर्थिक व्यवहार देखील केला जात होता। नागपूरमधील पेपरफुटीमध्ये महापंत कॉलेजचे मुख्याध्यापक प्रदीप जांगडे यांना अटक करण्यात आली। भदंत महापंत ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेत अवास्तव लाभ मिळवून देण्याचे जांगडेंचे प्रयत्न आधीपासून होते का, असा सवाल उपस्थित झालाय। या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी ते बोर्डाकडे वारंवार पत्रव्यवहार करत होते, अशी माहिती समोर आली। मात्र बोर्डानं केंद्र बदलून दिलं नाही। एका विशिष्ट केंद्राची मागणी ते करत होते, त्यामागे गैरप्रकारचं उद्दिष्ट होतं का, असा सवाल नागपूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष शिवलिंग पटवे यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाचे प्रमुख डॉक्टर शिवलिंग पटवे आपल्यासोबत आहेत। या प्रकरणामध्ये सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे। पोलिसांनी एकूण 8 आरोपी याच्यात अटकेत आहेत। याच्यामध्ये एका शाळेचे मुख्याध्यापक पण आहेत आणि एक अनुदानित शाळेतील शिक्षक पण आहे। तर हे पोलिसांच्या चेनचा तपासणीचा हा भाग आहे आणि नक्कीच पोलीस याच्यामध्ये शेवटापर्यंत जो सूत्रधार आहे ज्याने हे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला पोलीस अटक करतील याची शिक्षण विभागाला नक्कीच खात्री आहे। हे जे मुख्याध्यापक आहेत ते त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शहरातील जी अन्य केंद्र मिळालेली होती ती बदलून मागत होती। तर आता ज्या पद्धतीनं त्यांना म्हणजे अटक झालेली आहे त्यांचा याच्यात सहभाग दिसून येत आहे। नक्कीच मग गैरप्रकार करण्यासाठीच ते त्यांचे विद्यार्थी बदलून मागत होते, जे आम्ही मंडळाने स्पष्ट त्यांना नकार दिलेला होता की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही आणि नक्कीच त्यांचा गैरप्रकार करण्याचा हा हेतू असू शकतो। यामध्ये कॉपी होणार नाही यासाठी समाजाचा सुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो। आपण म्हणजे आम्ही प्रशासकीय यंत्रणा म्हणून कोणत्याही पातळीवर कसलाही लॅक्युना राहणार नाही, कुठेही गैरप्रकार होणार नाही त्याची आम्ही दक्षता घेत आहोत। आमची सगळी यंत्रणा सज्ज आहे। आमचे केंद्र संचालक असतील, कस्टोडियन असतील, आमचे रनर असतील, वर्गावरील पर्यवेक्षक असतील। हा झालेला प्रकारही आमच्या पर्यवेक्षकांनीच काढलेला आहे आणि जसं आम्हाला कळालं बोर्डाला तातडीनं आम्ही त्यावर कार्यवाहीसुद्धा केलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। महाराष्ट्रात 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी मोठी कारवाई करण्यात आली। राज्यातील तब्बल 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली। 13 जानेवारीच्या दरम्यान आढळलेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली। यामध्ये 10वीच्या 31 आणि 12वीच्या 76 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे। वाशिम जिल्ह्यात उच्च माध्यमिक परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणी दोषी आढळलेल्या 38 शिक्षकांचं वेतन थांबवण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिलेत। संबंधित शिक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश देऊनही संस्थेकडून कारवाई न झाल्यानं माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी सुधारित आदेश जारी केले। फेब्रुवारी 2026च्या वेतन देयकात दोषी कर्मचाऱ्यांची नावं असल्यास संबंधित संस्थेचं वेतन बिल स्वीकारलं जाणार नाही, तसंच नाव वगळल्यानंतरच मंजुरी दिली जाईल, असा कडक इशारा शिक्षण विभागानं दिला आहे। पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। 25 फेब्रुवारी 2025 मध्ये पहाटे पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट बस स्थानकातील बस डेपोत 26 वर्षीय तरुणीच्या आयुष्यावर आघात झाला। डेपोत उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीला फसवून नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला। स्वारगेट हा सर्वात वर्दळीचा, त्यामुळे सुरक्षितही मानला जातो असा परिसर। मात्र तिथेच झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला। आश्वासनानुसार स्वारगेटची सुरक्षा व्यवस्था खरंच वाढली का? परिवहन मंत्र्यांनी अगदी AIच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचे दावे केले, त्याचं काय झालं? फास्ट्रॅक कोर्टात खटला चालला का? आरोपी दत्ता गाडेला कठोरातली कठोर शिक्षा झाली का? स्वारगेट प्रकरणानंतर पुण्यातील महिला अत्याचारांना आळा घालण्यात पोलिसांना यश आलं का? असे अनेक अनुत्तरित सवाल महाराष्ट्राला पडले, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न माझा न केला। पाहूया।
स्वतः बघितलं काही चॅनलच्या माध्यमातून काही महिला प्रतिनिधी जेव्हा चॅनलला बातमी देत होत्या तेव्हा रात्री 1:31, 1:45, 2:10 ह्या वेळेसुद्धा बसेस सताड उघड्या होत्या आणि त्यामध्ये काही जर चुकीचे घटना घडले तर त्याला जबाबदारसुद्धा राज्य शासन किंवा परिवहन खातं म्हणून आम्हीच असणार होतो आणि एखाद्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर जर कारवाई केल्यानंतरसुद्धा ती घटनांची पुनरावृत्ती परत होत असेल तर निश्चितच याबाबतीत कठोर कारवाई केली जाईल. मी ST महामंडळाचे उपाध्यक्ष MD जे आहेत त्याला सूचना केलेल्या आहेत, ती माहिती मी घेतो आहे आणि जर अशा प्रकारे कोणी जर त्या परिस्थितीची दखल घेत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पुण्यात पोर्शे कार मोटरसायकलला धडकून 2 जणांना ठार केल्याच्या प्रकरणात 17 वर्षीय मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या डॉक्टरला सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती BB नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं ससून जनरल हॉस्पिटलचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांना समानतेच्या आधारावर दिलासा दिला. गोंदियामध्ये शासनाची पूर्वपरवानगी न घेता लकी ड्रॉमध्ये सहभाग घेत 4 चाकी वाहन जिंकणं अधिकाऱ्याला चांगलंच भोवलं. गोंदियाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पजई यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. लोकसेवक अशा पद्धतीनं बक्षीस घेत असल्यास जनतेच्या प्रशासनावरील विश्वासाला तडा जातो, अशी प्रतिक्रिया तक्रारदार यशवंत मानकरांनी ABP माझाशी बोलताना दिली आहे. हे गंभीर बाब आहे आणि लोकशाहीमध्ये प्रशासनाचा विश्वास याला तडा जाऊ नये म्हणून प्रशस्त कारवाई व्हावी अशी मागणी घातली होती. त्यातूनच ही कारवाई झाली आहे. त्याबद्दल मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रशासनिक आणि चांगल्या कार्याचा धन्यवाद करतोय आणि ही कारवाई पुढे अजून विस्तृत व्हावी जेणेकरून न्यायामध्ये अजून काही हे असतील तथ्य असतील त्याचं यामध्ये उघड व्हायला पाहिजे. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेदरम्यान बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली. परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून संबंधित शिक्षकाला विद्यार्थिनीच्या नातेवाईकांचा संस्था चालकांनं मारहाण केली. संबंधित शिक्षक परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त होता. विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिचा मोबाईल क्रमांक घेतल्याचा तसंच वारंवार फोन करून त्रास दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला. कोमात असतानाही वृद्ध महिलेला बँकेत पैसे काढण्यासाठी जावं लागल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीच्या पोर्ला गावात घडला. या प्रकारानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. आज सकाळी या वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू झाला. काटलीतील 70 वर्षीय वृद्ध महिला शांताबाई मानकर या मागील काही दिवसांपासून कोमात होत्या. त्यांना औषधोपचारासाठी पैशांची गरज होती. त्यांच्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावई यांनी शांताबाईच्या अंगठ्याचा ठसा घेऊन महाराष्ट्र बँकेच्या ते शाखेत गेले होते. मात्र त्यांनी खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा त्याशिवाय पैसे मिळणार नाहीत अशी भूमिका घेतली. आता शांताबाई मानकर यांच्या निधनानंतर गावकरी संताप व्यक्त करत असून संबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली जाते. सोलापुरात एकतर्फी प्रेमातून पत्नीचा होत असलेल्या छळाला कंटाळून एका दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील अशी मृतांची नाव आहेत. या प्रकरणी संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केली. आत्महत्येपूर्वी दोघांनी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे त्यांच्या मृत्यूमागील कारण समोर आल्याची माहिती मिळते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात नवी माहिती समोर आली. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आला. गोळीबार करणाऱ्या आग्रा मॉड्यूलच्या शूटर्सना नेपाळमधून फंडिंग केलं जात असल्याचं क्राईम ब्रांचच्या तपासातून समोर आलं. संशय येऊ नये म्हणून ATM कॅश ट्रान्झॅक्शनचा वापर करून पैसे थेट गोळीबार करणाऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. या कटामागे आंतरराष्ट्रीय टोळी किंवा अंडरवर्ल्डचा हात आहे का याचा तपास पोलीस करतायत. अमेरिका इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं अफगाणिस्तानवरील हवाई हल्ले थांबवलेले आहेत. प्रादेशिक परिस्थितीनुसार हल्ले थांबवल्याची माहिती पाकिस्तानी सैन्यानं दिली आहे. हवाई हल्ले थांबवले असले तरी जमिनीवरील हल्ले हे सुरूच राहणार आहेत. अमेरिका इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी नवीन परिस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी एकमेकांवर हल्ले करणं टाळल्याची माहिती आहे. मात्र अजून युद्धबंदी झालेली नाही. यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. नैसर्गिकरित्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर राज्यात पूर्वीपासूनच बंदी आहे. ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात येईल. तसंच या निर्णयामध्ये केवळ प्लास्टिक फुलांचं उत्पादन आणि विक्रीच नव्हे तर सजावटीसाठी त्यांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेला पात्र असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. मोठे हॉल जे अशा डेकोरेशनला परवानगी देतील त्यांच्यावरही कारवाईची तरतूद या GR मध्ये असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
बायोडिग्रेडेबल नाही अशा कुठल्याही मटेरियलची फुलं जर असतील तर त्याच्यावर बॅन आहे, तो अधिक स्पष्ट व्हावा या संदर्भात GR काढण्यात येईल आणि अशा प्रकारच्या फुलांचा वापर करणारे डेकोरेटर देखील इतकेच पात्र असतील, अनेक वेळा तर ओळखताच येत नाही, इतके बेमालूमपणे ही बनवत आहेत आणि त्यातनं पर्यावरणाचे नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांशी थेट संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था यांची फेररचना करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केली. नव्या धोरणानुसार प्रत्येक महसुली गावात फक्त एकच प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था राहणार असून एका गावातील एकापेक्षा जास्त संस्था असल्यास त्यांचं विलीनीकरण केलं जाईल. तसंच सध्या गाव पातळीवर ज्या प्राथमिक पतपुरवठा संस्था कार्यरत आहेत त्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना पतपुरवठा करत आहेत की नुसतंच राजकारणासाठी कागदोपत्री संस्था चालवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर आपलं वर्चस्व ठेवतायत याचाही सखोल तपास केला जाणार आहे. केंद्र शासनाने असं सांगितलं की साधारणतः प्रत्येक गावामध्ये एक पॅक्स असली पाहिजे किंवा ज्या केवळ कागदोपत्री आहे अशा पॅक्स बंद करून त्या ठिकाणी नवीन स्थापन केल्या पाहिजे. आता मात्र राज्य शासनाने मागच्या आठवड्यामध्ये एक नवीन आदेश काढला आणि तो नवीन आदेश काढून त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही आता नवीन पॅक्स स्थापन करण्याला परवानगी देणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एक पॅक्स असली पाहिजे. शिखांचे 90 गुरु हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त खारघरमध्ये समागमाचं आयोजन करण्यात आलंय. या समागमाला महाराष्ट्र, पंजाब बरोबर संपूर्ण देशभरातून साधारण 20 लाख भाविक उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच इतर राज्याचे अनेक मुख्यमंत्री येणार आहेत. धर्मगुरू महंतांची विशेष उपस्थिती असेल. मुंबईमध्ये नॅशनल स्टुडंट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. या फेस्टिवलमध्ये जगभरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शॉर्ट फिल्म्सची स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. या फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून तरुण चित्रपट निर्मात्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे फेस्टिवल महत्त्वाचं व्यासपीठ ठरेल. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये या फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वाशिम जिल्ह्यात अवैध वीट भट्ट्यांच्या धुरामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप होतोय. कारंजा तालुक्यातील कारंजा असोली गावात अवैध वीटभट्ट्यांमुळे गावकऱ्यांचा श्वास हा धोक्यात आलाय. स्थानिक ग्रामपंचायत आणि महसूल प्रशासनानं ग्रामस्थांना विश्वासात न घेता वीटभट्ट्यांना अभय दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. प्रशासनाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करण्यात आलेली असून ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्व 124 रेती घाटांवरील उत्खननावर घातलेली बंदी कायम आहे. कोट्यवधींचा आर्थिक नुकसानापेक्षा पर्यावरणाचं रक्षण महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा निर्वाळा तसा आहे. रेती घाटन मालकांनी 92 कोटींचा महसूल बुडत असल्याचा दावा केलेला होता. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील रुई शेतशिवारात नांदेड पोलिसांच्या पथकानं अवैधरित्या साठवलेली वाळू पकडण्यासाठी छापा घातला. या कारवाईत 220 ब्रास टाळू, 6 हायवा आणि 1 JCB मशीन असा एकूण 2,21,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहमदपूर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यात अवैध अफू शेतीच्या प्रकरणी सतत समोर येत आहेत. धाराशिव, कळंब, उमरगा, परंडा पाठोपाठ आता भूम तालुक्यात अफू शेती उघड झाली आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईट उपक्षेत्रातील मौजे पाखरूड शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि या छापेमारीत 8,77,000 रुपये किमतीची अफूची झाडं जप्त करण्यात आलेली आहेत आणि 3 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जळगावमध्ये एसटी बस चालकाचा मनमानी कारभार समोर आला. शहराच्या मध्यभागी गांधी मार्केट परिसराजवळ भाजी बाजाराजवळ बस थांबून चालकानं प्रवाशांचं भाजी खरेदी केली. त्यामुळे बस मागे काही वेळ ट्रॅफिक जाम झालं होतं. आता एसटी महामंडळ या मनमानी कारभाराबाबत कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.